नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा, जिचं नाव आहे गहाळ झालेल्या दागिन्यांचे रहस्य. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन करत आहे डॉक्टर सीमा अतुल पांडे. चला तर मग ऐकूया कथा गहाळ झालेल्या दागिन्यांचे रहस्य. आम्ही राहत असलेल्या सोसायटीतल्या C201 मधले श्रीविधाते यांचा त्या दिवशी सकाळी 11 वाजता मला फोन आला. हॅलो, श्री राघव कल्याणी. मी 201 मधून विधाते बोलतोय. आपण खाजगी गुप्तहेर आहात हे कळलं. आमच्याकडे एक प्रॉब्लेम झालाय. माझ्या मुलीचं लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपलं आणि नेमकी दागिन्यांची चोरी झाली हो. काय करावं, कोणाला सांगावं? पोलिसांना बोलावलं तर बराच वेळ लागेल तपासाला. म्हणून म्हटलं तुमच्या कानावर टाकावी ही बाब. तुम्ही लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढाल अशी आशा वाटली म्हणून फोन केला. श्री विधाते, सगळ्यात प्रथम तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मनपूर्वक आभार. आपण खाली सोसायटीतल्या गार्डनमध्ये भेटू. तिथे मला तुम्ही सविस्तर माहिती सांगा. काहीतरी मार्ग अवश्य निघेलच. अर्ध्या तासात या खाली, मी म्हटलं. मी अर्ध्या तासात खाली बगीचात पोहोचलो. तिथे विधाते आधीच एका बाकड्याजवळ येळझाऱ्या घालत होते. साधारण 55-60 वय असावं त्यांचं. मध्यम उंची, गौरवर्ण, परंतु चिंतेने चेहरा काळवंडला होता. नमस्कार श्री विधाते, मी असं म्हणताच त्यांनी चमकून माझ्याकडे बघितलं. मी राघव कल्याणी. बोला, काय झालंय ते सविस्तर सांगा, मी पुढे म्हणालो. नमस्कार नमस्कार, आपण बसून बोलू, असं म्हणून ते तिथल्या बाकड्याजवळ बसले. मी सुद्धा स्थानापन्न झालो. माझ्या मुलीचं, राधिकाचं लग्न 4 दिवसांवर आलंय. घरी मुलीला लग्नात देण्याचे, लग्नात घालण्याचे, माझ्या पत्नीला लग्नात घालण्याचे दागिने, तसेच माझे गोफ, अंगठ्या सगळं आम्ही काल लॉकरमधून आणून ठेवलं होतं. आणल्या कपाटात लॉक करून अगदी व्यवस्थित ठेवलं तो. आज माझ्या बायकोने त्याच्यात तिचे कानातले टाकण्यासाठी कपाटातला तो दागिन्यांचा बॉक्स काढला, तर त्यात 5-50 बारीक बारीक दगड होते. दागिने सपशेल गायब. आता बोला, माझ्यावर तर नामुष्कीचीच वेळ आली आहे. श्री विधाते डोक्याला हात लावून म्हणाले. हे बघा श्री विधाते, मी समजू शकतो तुमची मनस्थिती, पण आता डोकं शांत ठेवूनच वागावं लागेल. तुम्ही काळजी करू नका. ज्याने काम केलंय त्याला मी समोर आणीनच. तुर्तास माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या. मी, हो विचारा विधाते. तुम्ही लॉकरमधून दागिने कधी आणले? मी, काल साधारण सकाळी 11 वाजता. विधाते, तुम्ही एकटेच गेले होता की तुमच्या पत्नी सुद्धा होत्या तुमच्यासोबत दागिने आणताना? मी व माझी पत्नी, आम्ही दोघांनी मिळून दागिने आणले लॉकरमधून. विधाते, आणि आज तो बॉक्स किती वाजता तुमच्या पत्नीने उघडून बघितला? मी, साधारण सकाळी 10 वाजता. विधाते, ठीक आहे. तुम्ही लॉकरमधून दागिने आणणार आणि आणले हे कोणाकोणाला माहीत होतं? मी, जवळपास सगळ्यांनाच, म्हणजे माझ्या मुलीला, घरी जे नातेवाईक जमले आहेत त्या सगळ्यांना. विधाते, अच्छा, बरोबर आहे. घरी लग्न आहे म्हटल्यावर नातेवाईक असतीलच. साधारण कोण नातेवाईक आहेत तुमच्या घरी ते सविस्तर सांगा. मी, माझा लहान भाऊ रमेश, त्याची बायको रम्या, त्यांचा मुलगा राहुल, माझी चुलत बहीण रश्मी आणि तिची मुलगी रीना, माझ्या बायकोची लहान बहीण सीमा आणि तिचा मुलगा साकेत, बायकोची आत्या प्रमिला आणि त्यांचा मुलगा म्हणजे माझ्या बायकोचा आत्तेभाऊ रोहन. एवढे सगळे सध्या आमच्याकडे लग्नानिमित्त जमले आहेत. या व्यतिरिक्त मी, माझी बायको आणि जिचं लग्न ठरलंय ती माझी मुलगी राधिका, असे सगळे आम्ही घरी आहोत. विधाते म्हणाले, ठीक आहे. या व्यतिरिक्त कोणी आणखी व्यक्ती ज्या तुमच्याकडे नियमित येणं जाणं करतात, ज्यांचा तुमच्या घरात वावर असतो, असं काही सांगता येईल का? मी, माझ्या घरात एक स्वयंपाकीण आशाबाई रोज सकाळ संध्याकाळ येत असते आणि एक मुलकर्णी शांताबाई रोज सकाळी केर लादी आणि धुणं भांड्याला येते. श्री विधाते, तुमच्याकडचे दागिने गहाळ झाले हे तर एव्हाना तुमच्या घरच्या नातेवाईकांना कळलंच असेल, नाही का? मग तुमच्या नातेवाईकांची, तुमच्याकडे कामाला येणाऱ्या बायकांची, सगळ्यांची प्रतिक्रिया काय झाली? मी, सगळे आश्चर्यचकित झाले. सगळ्यांना धक्का बसला. मुलकर्णी कावऱ्या झाल्या. त्यांच्यावर संशय येतो का म्हणून. सगळ्या नातेवाईकांना कानकोंडल्यासारखं वाटू लागलं. आमच्या बॅगा तपासून बघा, असंही सगळे नातेवाईक म्हणाले. श्री विधाते म्हणाले, आता या सगळ्यांपैकी तुम्हाला कोणावर संशय आहे का? मी, तसा तर कोणावर संशय नाही, आणि म्हटलं तर सगळ्यांवर संशय येतोय. विधाते गोंधळून म्हणाले, हे बघा, असं गोंधळून जाऊ नका विधाते. नेमकं काय तुम्हाला वाटतंय ते मनमोकळेपणाने सांगा.
ज्याही कोणावर तुम्हाला संशय आहे त्यांचं नाव निसंकोचपणे सांगा, मी म्हटलं. त्याचं असं आहे, मी माझ्या बायकोचा जो आत्तेभाऊ आहे ना रोहन, त्याच्यावरच माझा संशय आहे आणि माझ्या बायकोला आमच्याकडे काम करणाऱ्या बायकांवर संशय आहे, विधाते. तुम्हाला रोहनवर का संशय वाटतोय आणि सौ विधातेंना कामवाल्या बायकांवर का संशय आहे हे जरा स्पष्ट करून सांगता का, मी. हा जो रोहन आहे ना तो एक नंबरचा आळशी, व्यसनी, ऐतखाऊ आणि हाताबाहेर गेलेला मुलगा आहे असं म्हटलं तरी चालेल. आम्ही लॉकरमधून दागिने आणतो हे त्याला माहीत होतं आणि बँकेतून आम्ही दागिने आणल्यावर आमच्याजवळ असलेल्या बॅगवरच त्याचं लक्ष होतं. मोलकरणींबद्दल म्हणाल तर माझी बायको दागिन्यांचा बॉक्स कपाटात ठेवत असताना स्वयंपाकीण बाई महिन्याचा पगार मागायला एकदम बेडरूममध्येच आली आणि तेव्हाच दुसरी जी कामवाली शांताबाई आहे ती बेडरूम झाडायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लावत होती असं माझ्या बायकोचं म्हणणं आहे. माझ्या बायकोनं त्या दोघींना हॉलमध्ये बसायला सांगितलं. तेवढ्यात दारात कुरिअर आल्यामुळे बायको ते घ्यायला गेली असता चुकून किल्ली कपाटालाच राहिली असावी असं तिला वाटतंय. तेवढ्या वेळात कुठल्या तरी मोलकरणीने दागिने चोरले असावेत असं माझ्या बायकोचं म्हणणं आहे, श्रीविधाते. कुरिअर घेतल्यावर कपाटालाच किल्ली आहे म्हटल्यावर सौ विधातेंनी एकवार दागिन्यांचा बॉक्स बघून खात्री केली नव्हती का, मी. नाही ना, गडबडीत तिने लॉक लावलं आणि मला किल्ली आणून दिली. ती किल्ली मी माझ्या जानव्याला कायम लावून ठेवतो, श्रीविधाते. म्हणजे तुम्ही आणि सौ विधाते काल दोघेही बँकेतून साधारण सकाळी 11 वाजता आले. तुमच्याजवळ एक बॅग होती ज्यात तो दागिन्यांचा बॉक्स होता. तुम्ही आल्यावर रोहन त्या बॅगकडेच बघत होता, पण त्याने बॅगकडे नुसतं बघितलं, हात वगैरे लावला नाही. तुम्ही ती बॅग सौ विधातेंकडे दिली. त्यांनी ती बॅग घेऊन बेडरूम गाठली. बॅगमधून तो बॉक्स काढून थेट कपाटात ठेवला. तेवढ्यात स्वयंपाक करणाऱ्या आशाबाई पगार मागायला आल्या. तिथेच शांताबाई बेडरूम झाडत होत्या. त्या दोघींना हॉलमध्ये जायला सांगून सौ विधाते कुरिअर घ्यायला कपाटाला केली तशीच ठेवून बेडरूमच्या बाहेर आल्या आणि कुरिअर घेतल्यावर त्यांनी लॉक लावून तुम्हाला कपाटाची किल्ली दिली जी तुम्ही जानव्याला बांधली. आणि आज सकाळी 10 वाजता सौ विधातेंनी बॉक्स उघडून बघितला तर त्यात दागिन्यांऐवजी बारीक बारीक खडी सापडली, बरोबर, मी विचारले. हो हो, अगदी बरोबर, विधाते म्हणाले. काल सकाळी 11 वाजता बॉक्स ठेवल्यावर त्या सकाळी 10 वाजता बॉक्स काढेपर्यंत एकदाही तुम्हाला किंवा सौ विधातेंना ते कपाट उघडायचं काम पडलं नाही, मी. नाही, श्रीविधाते. काल सकाळी 11 पासून तर आज सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्ही तुमचं जानवं किंवा किल्ली कुठे काढून ठेवली होती का, मी. काही क्षण विचार करून विधाते म्हणाले, नाही, मी कुठेच जानवं किंवा किल्ली काढून ठेवली नाही. ठीक आहे, मला वाटतं आता आपण तुमच्या घरी जाऊ, म्हणजे तिथेच सगळ्यांना भेटता येईल. तुमच्याकडे काम करणारे आशाबाई आणि शांताबाई साधारण किती वाजता येतात रोज, मी. 10:30-11 पर्यंत येतात. आता मी खाली आलो तेव्हा त्या दोघी आल्या होत्या. साधारण सगळी कामं करेपर्यंत त्यांना तासभर तरी लागतोच, म्हणजे आताही त्या घरी असतीलच, श्रीविधाते. फारच छान, माझी सगळ्यांचीच भेट होईल मग. चला जाऊया तुमच्या घरी, मी. श्रीविधातेंसोबत मी त्यांच्या फ्लॅटमध्ये C201 मध्ये गेलो. तिथे सगळे नातेवाईक हॉलमध्ये बसून गहाळ झालेल्या दागिन्यांविषयीच बोलत होते. सौ विधातेंचे डोळे रडून रडून लाल झाले होते. त्या 40-45च्या वाटत होत्या. राधिकाचा चेहरा पडून तिचा मेहंदी लावलेला हात डोक्याला लावून शून्यात नजर लावून बसली होती. शांताबाई आणि आशाबाईंचं स्वयंपाकघरातून याच विषयावर बोलणं ऐकू येत होतं. श्रीविधातेंनी माझी सगळ्यांची ओळख करून दिली. हे श्री राघव कल्याणी, खाजगी गुप्तहेर आहेत. हे आपल्याकडच्या गहाळ झालेल्या दागिन्यांचा तपास करणार आहेत, श्रीविधाते. नमस्कार मंडळी. सध्या तुम्ही सगळे बिकट परिस्थितीत आहात हे मी समजू शकतो, पण त्यातूनच आपल्याला बाहेर पडायचं असेल तर मी जे प्रश्न विचारेन त्यांची खरी आणि स्पष्ट उत्तरं तुम्ही कुठलाही गैरसमज न करता किंवा तुम्हाला मी संशयित समजतोय असं न समजता द्या, मी म्हणालो. सगळे माझ्याकडे बघू लागले. श्रीविधातेंचा लहान भाऊ रमेश साधारण 50शीचा होता. रमेशची पत्नी रत्ना 40शीच्या वाटत होत्या. त्यांचा मुलगा राहुल 18 वर्षांचा होता. श्रीविधातेंची चुलत बहीण रश्मी 35शीची असावी आणि मुलगी रीमा 10 वर्षांची होती. सौ विधातेंची लहान बहीण सीमा 30शीची वाटत होती आणि मुलगा साकेत 5 वर्षांचा होता. तसेच सौ विधातेंची आत्या 60कडे झुकलेल्या होत्या आणि त्यांचा मुलगा जवळपास सौ विधातेंचाच वयाचा म्हणजे 40शीच्या घराचा होता. मी आधी तो दागिन्यांचा बॉक्स बघू इच्छितो असं म्हणून मी श्रीविधातेंसोबत त्यांच्या बेडरूमच्या मध्ये दागिन्यांचा बॉक्स बघायला गेलो. त्या बॉक्समध्ये खरंच छोटे छोटे दगड होते.
ते दगड कुठेतरी बघितल्यासारखे वाटले. माझ्या जवळच्या मॅग्निफाईंग ग्लासमध्ये मी त्या बॉक्सचं निरीक्षण केलं. श्री विधातेंना रोहनवर संशय होता आणि सौविधातेंना आशाबाई आणि शांताबाईंवर संशय होता. सगळ्यांना हॉलमध्ये बसायला सांगून मी हॉलला असलेल्या बाल्कनीत एका खुर्चीमध्ये बसलो आणि माझ्या पुढ्यात एक खुर्ची घेऊन एकेका व्यक्तीला मी चौकशीसाठी तिथे बोलवणार होतो. श्री विधातेंकडून एक मोठा कागद आणि पेपर मी मागून घेतला. त्याचे लहान चौरस्कृती आकाराचे काही चिठ्ठ्या मी करून घेतल्या. सर्वप्रथम मी सौविधातेंना बोलावलं. सौविधाते मध्यम उंचीच्या 45 वय असलेल्या गृहिणी होत्या. नमस्कार सौविधाते, मला श्री विधातेंनी प्रकरणाची संपूर्ण कल्पना दिली आहे. त्यात तुम्हाला तुमच्याकडे कामाला येणाऱ्या शांताबाई आणि आशाबाईंवर संशय आहे असंही मला कळलं. तर तुम्ही मला सांगू शकता का की तुम्हाला असं का वाटलंय? मी काल जेव्हा दागिन्यांचा बॉक्स कपाटात ठेवत होती तेव्हा आशाबाई मध्ये पगार मागण्यासाठी आल्या. सहसा अशा बेडरूममध्ये एकदम येत नाहीत त्या, पण काल त्यांचं वागणं मला जरा विचित्रच वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे शांताबाई काल बेडरूम झाडायला नेहमीपेक्षा जास्तच वेळ लावत होत्या. ते जरा विचित्र वाटलं. जणू काय तिचं दागिन्याच्या बॉक्सकडेच लक्ष आहे असं मला वाटत होतं. सौविधाते हो, पण तुम्ही तर त्यांना हॉलमध्ये जायला सांगितलं होतं ना, आणि नंतर लगेच तुम्ही कपाटाला कुलूप लावून बेडरूम बाहेर आल्या, बरोबर ना? मी विचारलं. नाही ना, तीच तर भानगड आहे, सौविधाते म्हणाले. म्हणजे? मला श्री विधातेंकडून माहीत झालं असूनही मी पुन्हा सौविधातेंच्या तोंडून सगळं एकवार ऐकून घेण्यासाठी म्हटलं. म्हणजे मी त्या दोघींना हॉलमध्ये जायला सांगलं, पण तेवढ्यात माझी आत्या दारात कुरिअर आलं म्हणून मला सांगायला आली. ते बघायला मी लगेच बाहेर गेली तेव्हा किल्ली कपाटालाच होती असं मला आठवते. आणि जेव्हा मी कुरिअर घेऊन सही वगैरे करून आत आली तर शांताबाईंनी ती किल्ली मला हॉलच्या दारात पडली होती असं म्हणून आणून दिली. सौविधाते म्हणजे कुरिअर घेण्यासाठी जो काही वेळ तुम्हाला लागला तेवढ्या वेळात किल्ली कपाटालाच लावून ठेवून दिली होती तुम्ही? हो ना, अनवधानाने चुकून राहून गेली माझ्याकडून, मूर्खपणाच झाला माझा. सौविधाते आणि मग शांताबाईंनी किल्ली दिल्यावर तुम्ही तो बॉक्स पुन्हा बघितलाच नाही का? मी नाही, कामाच्या गडबडीत मी तो पुन्हा बॉक्स बघितलाच नाही. फक्त कपाटाला कुलूप असल्याची खात्री केली आणि किल्ली माझ्या यजमानांकडे नेऊन दिली. सौविधाते शांताबाई जेव्हा तुम्हाला किल्ली दिली तेव्हा तुम्ही त्यांना विचारलं नाही का की किल्ली हॉलमध्ये कशी सापडली? कपाटाला लावलेली असताना आपोआप ती हॉलच्या दाराशी कशी काय आली म्हणून? मी तेव्हा एवढं माझ्या डोक्यातच आलं नाही हो. तेव्हा मला वाटलं चुकून माझ्याच हातून पडली असावी, पण मग मी शांतपणे विचार केल्यावर आठवले की किल्ली कपाटालाच राहिली होती. ती हॉलमध्ये कशी आली? त्यात शांताबाईचा तर हात नाही ना असं मला वाटू लागलं. बरं, मला किल्ली देऊन शांताबाई घाईघाईने निघून गेली आणि मला पगार मागणारी आशाबाई पगार उद्या देईन वेळ झाला म्हणून ती सुद्धा घाईघाईने निघून गेली. मग दिवसभर मला कपाट उघडायचं कामच पडलं नाही. जेव्हा आज सकाळी 10 वाजता माझे कानातले ठेवायला मी ते उघडलं आणि तो बॉक्स बघितला तर त्या दागिन्यांऐवजी बारीक बारीक दगड बघून मला भुवळ झाली हो. सौविधाते बरं, कुरिअर घेण्यासाठी तुमची मुलगी किंवा श्री विधाते किंवा आणखी कोणी का नाही गेलं? मी माझ्याच नावचं कुरिअर होतं ते आणि मला त्यावर सही करायची होती म्हणून मीच गेली कुरिअर घ्यायला. आणि तसंही तेव्हा माझी मुलगी हाताला मेहंदी लावत होती आणि माझे यजमान आंघोळीला गेले होते. मी कुरिअर घेतलं आणि कपाटाला कुलूप लावून बेडरूम बाहेर आले. तेव्हा माझ्या यजमानांची आंघोळ होऊन ते बाथरूम बाहेर आले म्हणून लगेच मी त्यांना किल्ली देऊन टाकली. सौविधाते ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता. राधिकाला चौकशीसाठी पाठवा. फक्त त्याआधी या कागदावर तुमचं नाव आणि फोन नंबर लिहून द्या, म्हणजे काही विचारायचं असेल तर फोन करून मी विचारू शकेन. मी सौविधातेंनी नाव फोन नंबर लिहून दिला. त्यानंतर राधिका आली. राधिका सडपातळ अंककाठीची, उंच, सावळ्या वर्णाची 24 वर्षांची मुलगी होती. राधिका, तुझं लग्न 4 दिवसांवर आलं असताना दागिने गहाळ होणंही फार वाईट झालं, त्यामुळे तुला धक्का बसणं अगदी साहजिक आहे. मी तुझी मनस्थिती समजू शकतो. तुला या प्रकरणाबद्दल काही माहीत आहे का? कोणाचं वागणं संशयास्पद वाटत असेल असं काही असेल तर सांग मला. मी मला फारसं काहीच माहीत नाही. मला एवढंच माहीत आहे की आईबाबांनी लॉकरमधून दागिने काढून काल कपाटात ठेवले आणि आज बघितलं तर ते गायब आहेत. ते कोणी घेतले? आई कुरिअर घ्यायला गेली असता किल्ली कपाटालाच राहिली हे मला नंतर कळलं. माझ्या पाहण्यात तरी मला कोणाचं वागणं संशयास्पद नाही वाटलं. राधिका तरी इथून पुढे लक्ष असू दे आणि कोणाचं वागणं संशयास्पद वाटलं तर मला नक्की कळव.
तुझ्या बाबांकडे माझा नंबर आहे, आता तू शांताबाईंना पाठव. मी राधिकाकडून मी तिचा फोन नंबर लिहून घेतला. शांताबाई आल्या. शांताबाई ठेंगणी, काहीशी स्थूल, काळ्या वर्णाची, 40शीकडे झुकलेली स्त्री होती. चौकशीसाठी बोलावलं असता ती थोडी घाबरलेली दिसत होती. खुर्चीवर बसता बसता शांताबाईंची पानसुपारीची उच्चांची बटवा पडलं आणि ती ओशाळवाणे हसत तिने ती उचलली. नमस्कार शांताबाई, काय म्हणता? घाबरू नका, मी एकच प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. मी विचारा साहेब, काय विचारायचं ते विचारा. शांताबाई तुम्हाला कपाटाची कुल्ली कुठे सापडली? मी ते तिथे हॉलचं दार आहे ना साहेब, तिथे पडली होती म्हणून मी मॅडमला देऊन दिली. तेव्हा मला मालूम बी नव्हतं की त्यांच्या कपाटाची किल्ली आहे म्हणून. शांताबाई असं, ठीक आहे, या कागदावर तुमचं नाव आणि फोन नंबर लिहून द्या. मी साहेब मला लिहिता वाचता येत नाही हो. शांताबाई ओ ठीक आहे, मी लिहून घेतो, तुम्ही सांगा. मी फोन नंबर लिहून घेतला आणि त्यांना एक पाच चिठ्ठी बघून घेण्यासाठी दिली. त्यांनी बरोबर लिहिलं आहे असं म्हणून मला तो कागद परत दिला. त्यानंतर आशाबाई आले. आशाबाई, काल तुम्ही पगार मागितला तुमच्या मॅडमकडे, मग तो न घेता एवढ्या घाईघाईने का गेल्या तुम्ही? मी दुसऱ्या घरून जिथे मी स्वयंपाकाचं काम करते ना तिथून मला फोन आला होता म्हणून मी घाईघाईने गेली, बाकी काहीच कारण नव्हतं साहेब. गेल्या 8 वर्षांपासून मी या सोसायटीत स्वयंपाकाचं काम करते, पण कोणाला विचारा, असं मी चोऱ्या चपट्या कुठेच केल्या नाही तो. आशाबाई हे बघा आशाबाई, तुम्ही चोरी केली आहे असं मी म्हणतच नाहीये, हा फक्त चौकशीचा भाग आहे, बाकी काही नाही. मी काल शांताबाईंना कुठे किल्ली सापडली हे तुम्हाला माहीत का? तेव्हा तुम्ही तिथेच होत्या का? मी हो साहेब, मी तेव्हा तिथेच होती. त्या तिथे हॉलच्या दाराजवळ शांताला किल्ली सापडली. तिने ती लगेच मॅडमजवळ नेऊन दिली आणि मग ती तिच्या कामाला आणि मी माझ्या कामाला जायला बाहेर पडलो. त्या व्यतिरिक्त मला काहीच माहीत नाही साहेब. काल संध्याकाळी जेव्हा मी स्वयंपाकाला आली तेव्हा मॅडमनी सांगितलेला स्वयंपाक बनवून सगळ्यांच्या समोरच मी निघून गेले, त्यामुळं मी चोरी करण्याचा प्रश्नच येत नाही. आशाबाई ठीक आहे आशाबाई, या कागदावर तुमचं नाव फोन नंबर लिहून द्या आणि रोहनला पाठवून द्या. मी रोहन आला. तो बराच उंच होता. तंबाखू घोटत घोटतच तो खुर्चीत बसला. बोला, काय विचारायचं ते विचारा पटकन. आईला कुठून या राधीच्या लग्नाला आलोय असं वाटलं. आम्ही का चोर वाटलो की काय? हे बघा साहेब, जे कोणी तुम्ही असाल, डिटेक्टिव्ह का फिटेक्टिव्ह, ते मला माहीत नाही. फक्त एवढंच माहीत आहे की मी चोरी केली नाही आणि मला काहीही माहीत नाही. रोहन झालं बोलून, आता मी जे बोलतोय ते ऐका. माझा असा संशय नाही, पूर्ण खात्रीच आहे की चोरी तुम्हीच केली आहे. मी ठामपणे म्हणले. कशावरून म्हणताय तुम्ही? तुम्ही काही आरोप कराल आणि मी ऐकून घेईन की काय? मूर्ख, असं लिहिलंय की काय माझ्या कपाळावर? चोरी काय, हात सुद्धा लावला नाही मी कपाटाला. भाऊजींना वाटत असेल मी चोरी केलं म्हणून, पण पुरावा आहे का त्याला? मी बेरोजगार असेन, व्यसनी असेन म्हणून चोरीचं बिल माझ्यावर खुशाल फाडून टाकायचं, हे जरा अतिच होतंय. रोहन पुरावा आहे माझ्याकडे, फक्त योग्य वेळेची वाट बघतोय मी. सध्या फक्त या कागदावर तुमचं नाव आणि नंबर लिहून द्या आणि तुमच्या आईला पाठवा. मी रोहन निघून गेला. त्याची आई आली. प्रमिलाबाई साठीकडे झुकलेल्या होत्या. त्यांची चौकशी केली असता त्यांना काहीही माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय विश्वास नसेल तर माझी बॅग तपासून बघा असं म्हणून त्यांनी त्यांची बॅगही आणून दाखवली. त्यांच्याकडून सुद्धा नाव नंबर लिहून मी त्यांना सौविधा त्यांच्या लहान बहिणीला बोलवायला सांगितलं. सौविधा त्यांची धाकटी बहीण सीमा आली. तिच्यासोबत तिचा 5 वर्षाचा मुलगा साकेत सुद्धा लुडबुड करत आला. बोला सीमाताई, या प्रकरणासंबंधात जे जे तुम्हाला माहीत आहे, काही संशयास्पद वाटलं असेल तर ते सारं सांगा. मी आई, माझी गिटार दिसत नाही, ते सांग नाही यांना, ते शोधून देतील. हो की नाही हो? साकेत त्याच्या आईला आणि मग माझ्याकडे बघून म्हणाला. अरे, इथे एवढे मौल्यवान दागिने गहाळ झालेत आणि तू तुझ्या खेळण्यातल्या गिटारची का टिमकी वाजवतोयस? ठेवली असशील बघ तूच इकडे तिकडे घाई गडबडीत. जा खेळ तिकडे, रोहन मामासोबत खेळ, असं म्हणून सीमाने साकेतला पिटाळलं आणि माझ्याकडे बघून म्हणाली. हे बघा, मला जे माहीत आहे ते मी सांगते. चोरी कोणी केली हे तर मी नाही सांगू शकत, पण त्या दागिन्यांच्या बॉक्समध्ये जे बारीक बारीक खडे आहेत ना, ते रोहनने म्हणजे माझ्या आत्तेभावाने माझ्या मुलाला साकेतला खेळण्यासाठी खालून गार्डनमधून आणून दिले होते. ते त्या दागिन्यांच्या बॉक्समध्ये कसे आले हे मात्र मला माहीत नाही. अच्छा, ही चांगली माहिती सांगितलीत तुम्ही. हे माझं व्हिजिटिंग कार्ड. काही कळलं तर मला अवश्य फोन करा आणि या कागदावर तुमचं नाव आणि नंबर लिहून द्या आणि श्री विधाते
तुमच्या धाकट्या भावाला पाठवून द्या. मी. श्री विधातांचे धाकटे भाऊ रमेश आले. त्यांच्या कपाळावरच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या की हे सगळं चौकशी वगैरे करून घेणं त्यांना जीवावर येत होतं. नमस्कार रमेशजी, आपणाला काही माहीत असल्यास सांगा. काल तुमचे ज्येष्ठ बंधू यांनी लॉकरमधून दागिने आणल्यापासून तर आज सकाळी 10 वाजता त्यांनी कपाटात पाहीपर्यंत कोणी त्यांच्या बेडरूममध्ये जाताना दिसलं का? किंवा काही संशयास्पद आढळला का तुम्हाला? जे काय माहीत असेल ते सांगा. मी. मला तर दादा आणि वहिनी यांच्या व्यतिरिक्त तिथे कोणी जाताना दिसलं नाही आणि माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत उत्तम आहे, त्यामुळे स्वतःच्या सख्ख्या भावाकडे चोरी करणं शक्यच नाही. रमेश विधाते. ठीक आहे, हे माझं व्हिजिटिंग कार्ड घ्या आणि काही कळलं तर मला अवश्य फोन करा आणि या कागदावर तुमचं नाव, फोन नंबर लिहून द्या. मी. त्यानंतर रमेशजींच्या पत्नी रत्नाबाई आल्या. त्यासारखा कपाळावरचा घाम त्यांनाही फारसं काही माहीत नव्हतं. राहुललाही काही जुजबी प्रश्न विचारले. बोल राहुल, कोणत्या वर्गात आहेस तू? मी. याच वर्षी 12वी झाली माझी. आता FYBSCला ॲडमिशन घ्यायची. राहुल. अच्छा, झालेल्या प्रकाराबद्दल, गहाळ झालेल्या दागिन्यांबद्दल तुला काही माहीत असेल तर सांग. दागिन्यांबद्दल तर माहीत नाही, पण एक गोष्ट माहीत झाली आहे. असं म्हणून राहुल सांगू की नको या विचारात घुटमळला. सांग सांग, तुला जे काय माहीत आहे अगदी निसंकोचपणे सांग. मी. काल रात्री 12:30 वाजता वॉशरूमला जाण्यासाठी मी उठलो तेव्हा मला कोणाचा तरी हळू आवाजात पुटपुटण्याचा आवाज आला. पण बोलणं मला कळलं. उद्या रात्री 12 वाजता भेटू असं मी त्या व्यक्तीच्या तोंडून ऐकलं, पण आवाज एवढा हळू होता की मला कळू शकलं नाही की ती व्यक्ती कोण होती. राहुल. असं? ही फार महत्त्वाची माहिती दिली आहे तुम्ही. मी जाऊ का आता? राहुल. हो, आणि तुझ्या रश्मी आत्याला पाठव. मी. श्री विधातेंची चुलत बहीण रश्मी आली. तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्टपणे दिसत होता. काय बाई, लग्नासाठी काय आलो आणि चोरच ठरवलं दादा आणि वहिनीने आम्हाला. तरी रीमाचे बाबा म्हणत होते की आपण सोबतच डायरेक्ट कार्यालयात जाऊ, पण नाही, मला भारी हौस. घ्या आता चौकशा करून, प्रश्न विचारून घ्या, असं म्हणत तणतणत माझ्या पुढ्यात खुर्चीत येऊन ती बसली. शिव असं विधातेंना मेल्याहून मेल्यासारखं झालं. रिलॅक्स व्हा धीरश्मीताई, हे घ्या, पाणी हवं असेल तर घ्या. डोकं शांत ठेवलं तरच प्रश्नांची उत्तरं देता येतील तुम्हाला. मी त्यांच्याकडे एकटक बघत निरीक्षण करत म्हणालो. ते बघून त्यांच्या चेहऱ्यावरचे जहाल भाव बदलले आणि मवाळ भाव आले. अहो शांतच आहे मी, विचारा काय विचारायचे ते. शांता आणि आशा यांच्यापैकीच कोणीतरी आहे हे नक्की, मला खात्रीच वाटते तशी. बाकी मला काही फारशी माहिती नाही. रश्मी. मी विचारायच्या आधीच त्या बाईने सगळं भडाभडा सांगून टाकलं. त्यामुळे तिचं नाव नंबर लिहायला लावून मी तिला घरात पाठवलं. रीमा तशी 10 वर्षाची, म्हणजे लहानच होती, पण बऱ्याचदा लहान मुलं आजूबाजूच्या गोष्टींचं एवढं छान निरीक्षण करतात की त्यांच्या सहज बोलण्यातून सुद्धा महत्त्वाची माहिती मिळते. अशीच एक माहिती रीमाने मला दिली, जी ऐकून साधी वाटली पण पुढे ती अत्यंत महत्त्वाची ठरली. सगळ्यांची चौकशी आटोपल्यावर मी श्री विधातेंचा निरोप घेत म्हटलं, श्री विधाते, मी आता माझ्या घरी जातो. हा दागिन्यांचा बॉक्स त्यातल्या खड्यासकट मला फॉरेन्सिक लॅबमध्ये न्यावा लागेल, जेणेकरून त्यावर असलेल्या बुटांच्या ठशांची माहिती आपल्याला मिळू शकेल. तसेच बरीच माहिती चौकशीतून मला कळली, त्यांचा शांत एक वेळ मला विचार करावा लागेल, तरच मी योग्य निष्कर्ष काढू शकेन. 24 तासात निकाल लागेल या प्रकरणाचा, हे मात्र निश्चित. तुम्ही काळजी करू नका, येतो मी सगळ्यांचे फिंगरप्रिंट्सचे सॅम्पल, म्हणजेच मी सगळ्यांकडून नाव आणि नंबर लिहून घेतले होते, त्या चिठ्ठ्या आणि दागिन्यांच्या खड्या असलेला बॉक्स माझ्या ओळखीच्या एका फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी दिला, ज्याचा रिपोर्ट मला संध्याकाळी मिळणार होता. त्यानंतर मी माझ्या फ्लॅटवर आलो. तिथे माझे 3 मित्र विघ्नेश, रत्नेश आणि प्रणव मी कुठे गेले असेल याबद्दल चर्चा करत होतो. हा बघा आला राघव. काय रे, कुठे गेला होता? बराच वेळ झाला तुला जाऊन. विघ्नेश. अरे इथं बोलण्यापेक्षा चला आत जाऊन बोलू. असं म्हणून मी माझा फ्लॅट उघडला आणि सगळे बसून बोलू लागलो. अरे सी 201 मध्ये चोरी झाली म्हणजे कालच लॉकरमधून आणलेले दागिने आज बघतो तर गायब. असे कसे गहाळ झाले? 23 तासात कोणीतरी दागिने लंपास केले. मी. मग कोणी चोरले, काही कळलं का? रत्नेश. सध्या कन्फर्म नाही सांगता येणार, पण काही माहिती हाती लागली आहे. त्याचा अभ्यास केल्यावर नक्की काहीतरी कळेल. विशेष म्हणजे दागिने गायब करून त्या बॉक्समध्ये छोटे छोटे दगड टाकले आहेत, जेणेकरून बॉक्स हाताळणाऱ्याला वाटावं की दागिनेच आहेत म्हणून. मी.
फार चलाक दिसतोय हो चोर. पण खिडकीतून वगैरे आला होता का? प्रणव: नाही ना, तशी चोरी झालीच नाही. झालं काय की C-201 मध्ये घरमालक आहेत ना श्री विधाते, त्यांच्या मुलींचं लग्न 4 दिवसावर येऊन ठेपलंय. म्हणून त्यांनी काल सकाळी बँकेतून दागिने घरी आणले. कपाटात ठेवत असताना दारात कुरिअर आलं, म्हणून सौविधातेंची किल्ली कपाटालाच ठेवून कुरिअर घ्यायला गेल्या. तेवढ्या वेळात कोणीतरी दागिने चोरले असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांच्या घरात लग्नासाठी पाहुणे मंडळी जमली आहेत. शिवितातेंचा धाकटा भाऊ, त्यांची बायको, मुलगा, चुलत बहीण, तिची मुलगी, सौविधातेंची लहान बहीण, तिचा मुलगा, आत्या आणि त्यांचा मुलगा, असे बरेच पाहुणे आहेत. त्यापैकी शिविधातेंना वाटतंय की त्यांच्या बायकोचा आत्ते भाऊ रोहननीच दागिने लंपास केलेत. आणि सौविधातेंना त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या शांताबाईंवर संशय. कारण कपाटाला विसरलेली किल्ली शांताबाईंनी त्यांच्या फ्लॅटच्या हॉलमधील दारात सापडली असं म्हणून आणून दिलं. आता सौविधातेंना वाटतंय की कपाटाची किल्ली हॉलमध्ये कशी येईल? तिला काय पाय फुटले का? म्हणून त्यांना शांताबाईवर संशय आहे. मी सरळ सांगितलं. मग पुढं काय झालं? काही कळलं का कोणी चोरी केली असेल ते? विघ्नेश: हो, सगळ्यांची चौकशी केली आहे मी. छोट्या कागदांवर सगळ्यांचे नाव, फोन नंबर सगळं लिहून घेतलंय. त्यानिमित्ताने फिंगरप्रिंट्सचे सॅम्पल घेतलेत मी, आणि ते सगळे सॅम्पल्स आणि दागिन्यांचा बॉक्स, त्यातल्या खड्या सगट मी फॉरेन्सिक लॅबमध्ये देऊन आलोय. संध्याकाळपर्यंत कळेलच. त्यापैकी काही निरीक्षणावरून मला 3 लोकांवर संशय येतोय. बघूया संध्याकाळी रिपोर्ट आल्यावर आणखी काही क्लिअर होईल. मी: कोण तिघे? कोणावर आलाय तुला संशय? प्रणव: एक श्री विधाते म्हटल्याप्रमाणे रोहन, दुसरी सौविधाते म्हटल्याप्रमाणे शांताबाई, आणि तिसरी जी व्यक्ती आहे ते सध्या नाही सांगू शकणार, पण संध्याकाळी समजेलच. मी: संध्याकाळी फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले, त्यावरून संशयाच्या यादीतील तिघांपैकी एक व्यक्ती कमी झाली होती. आता 2 जणांवर संशय होता. राहुलने सांगितल्याप्रमाणे आज रात्री 12 वाजता श्री विधातेंकडची एक व्यक्ती कोणाला तरी भेटणार होती. त्याकडे माझं लक्ष लागलं होतं. त्याआधी संध्याकाळी श्री विधातेंकडे जाऊन रीमाला जी कामगिरी मी सांगितली होती ती पूर्ण करायची होती. संध्याकाळी दुकानातून एक वस्तू मी विकत घेतली आणि रीमाला नेऊन दिली. तिने तिला सांगितलेली कामगिरी अगदी चोख बजावली होती. आता रात्री 12 वाजण्याची वाट मी बघत होतो. अरे तुम्ही झोपा मित्रांनो, मी जाईन 12 वाजता. उगीच तुम्ही कशाला जागत बसताय, मी माझ्या 3 मित्रांना सांगितलं. अरे तू एवढं सांगितल्यावर आम्हाला कशाची झोप लागते, आणि तसे उद्या सुट्टीच आहे, त्यामुळं ऑफिसला उशिरात जाणार आहोत. आम्ही जातो, आणि तुझ्यासोबत यायचं असेल तर येऊही शकतो, 3 मित्र म्हणाले. आधी मी एकटाच जातो, तुम्ही घरीच थांबा, वाटलं तर बोलावून घेईन तुम्हाला, मी म्हटलं. अखेर रात्रीचे 12 वाजले. मी श्री विधातेंच्या बिल्डिंगच्या कोपऱ्यात कोणाला न दिसेल अशा जागी लपून लक्ष ठेवून लागलो. एक व्यक्ती बिल्डिंगच्या बाहेर पडली. तिच्या हातात एक बॅग होती. ती सोसायटीच्या मेन गेटकडे जाऊ लागली. मी पण तिच्या मागे लपत छपत जाऊ लागलो. ती व्यक्ती कोणाची तरी वाट बघत होती. 10 मिनिटं वाट बघितल्यावर त्या व्यक्तीने कोणाला तरी फोन केला, आणि 5 मिनिटात एक पुरुष त्या व्यक्तीला भेटायला आला. त्या दोघांचे काहीतरी बोलणे झाले. भेटायला आलेल्या पुरुषाने तिची बॅग उघडून बघितली, तर त्यातून एक वस्तू काढली, आणि ती वस्तू बघितल्यावर तो चिडला आणि तावातावाने श्री विधातेंकडून आलेल्या व्यक्तीला बोलू लागला. हळूहळू त्यांचा आवाज वाढू लागला. आता हीच वेळ आहे हे बघून मी त्यांच्या पुढ्यात जाऊन उभे राहिलो आणि म्हटलो, राधिकाताई, तुम्हाला ही गिटार हवी आहे का? माझा असा आवाज ऐकताच राधिकाने गरकन मान वळून माझ्याकडे बघितलं आणि आश्चर्याने डोळे विस्फारले आणि तोंड उघडच राहिलं. तुम्ही इथे? कसं? कोणी? या पलीकडे ती काहीच बोलू शकली नाही. तेवढ्यात तो तरुण हातातली बॅग तिथेच टाकून पळून जाण्याच्या बेतातच होता. तेवढ्यात मी त्याला पकडलं. एव्हाना श्री विधाते आणि माझे मित्र सुद्धा SMS करून बोलावल्यामुळे तिथे पोहोचले. श्री विधातेंना मोठा धक्का बसला होता. नेमकं काय घडतंय? राधिका एवढ्या रात्री गिटार घेऊन काय करतेय? याचं आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होतं. चला, इथे बोलण्यापेक्षा आपण श्री विधातेंकडे बसून बोलू. आम्ही सगळे राधिकाला भेटायला येणाऱ्या तरुणासकट श्री विधातेंकडे पोहोचलो. वाटेत तो तरुण पळून जायचा वारंवार प्रयत्न करत होता, पण विघ्नेश, रत्नेश आणि प्रणव यांनी त्याला तसूभरही हलू दिलं नाही. श्री विधातेंनी घराचं दार लॅचकीने उघडलं. मला वाटलं एवढ्या रात्री घरातली मंडळी झोपली असतील, पण दार उघडताच सगळे हॉलमध्ये आमच्या स्वागतासाठी आधीच बसलेले होते. आत गेल्या गेल्या सौविधातेंनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. कोण आहे हा मुलगा? हे सगळे कोण आहेत? राधिका एवढ्या रात्री बाहेर गेली होती गिटार घेऊन? राधिकाची मान शरमेनं खाली झोपली होती.
श्री विधातेंनी खुणेनंच त्यांना शांत राहण्यास सांगितले. मी सांगतो सगळं, तुम्ही सगळे बसून घ्या. मी सगळे बैठकीत बसले. सुरुवातीपासून सांगतो. श्री विधाते माझ्याकडे त्यांच्याकडे गहाळ झालेल्या दागिन्यांची केस घेऊन आले. त्यांच्या चौकशीसाठी मी इथे आलो. श्री विधातेंनी सांगितल्यानुसार त्यांनी काल सकाळी 11 वाजता बँकेच्या लॉकरमधून दागिने घरी आणले होते, जे त्यांच्या मिसेसनी कपाटात ठेवले. परंतु ते ठेवत असताना त्यांच्या आत्या बाहेर कुरिअरवाला आला आहे आणि जो सौ विधातेंची सही घेतल्याशिवाय सही देणार नाही असं म्हणाला. त्यामुळे गडबडीत त्या कपाटाला तशीच किल्ली विसरून कुरिअर घ्यायला बाहेर गेल्या. कुरिअर घेतल्यावर इथे काम करणारी शांताबाई हिने त्यांना कपाटाची किल्ली हॉलच्या दारात पडली होती म्हणून आणून दिली. तेव्हा सौ विधातेंना आश्चर्य वाटलं की कपाटाला असलेली किल्ली हॉलमध्ये कशी आली. पण त्यांना घाई असल्याने त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही आणि कपाटाला लॉक लावून त्या इतर कामांमध्ये व्यस्त झाल्या. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी त्यांनी काही कामानिमित्त कपाटातला दागिन्याचा बॉक्स काढून बघितला तर त्यातले दागिने गहाळ झाले होते आणि त्याऐवजी त्यात बारीक बारीक दगड होते. हे दगड बघितल्यावर मला कळलं की हे खालच्या सोसायटीतल्या गार्डनमधले दगड आहेत. त्या दगडांची मी जरा बारकाईने तपासणी केली असता मला त्यातून 2 संमिश्र वास आले, एक तंबाखूचा आणि दुसरा मेहंदीचा. चोरी जी झाली होती ती काल सकाळी 11 वाजता ते आज सकाळी 10च्या दरम्यान झाली होती. सौ विधातेंना शांताबाईंवर संशय होता, पण विचार केला तर सौ विधातेंनी दागिन्याचा बॉक्स कपाटात ठेवल्यावर आणि कुरिअर घेण्यासाठी बाहेर येऊन कुरिअर घेईपर्यंत साधारण 4 ते 5 मिनिटं लागली असतील. तेवढ्या वेळात शांताबाईंनी दागिने लपवून त्याऐवजी खडे ठेवून ती किल्ली हॉलच्या दारात मिळाली असं म्हणणं म्हणजे 5 मिनिटात एवढं सगळं करणं, गार्डनमध्ये जाऊन दगड आणणे, हे मला पटायला जरा जड जात होतं. नंतर चौकशीमध्ये कळलं की ते बारीक दगड 2 दिवसांपूर्वी रोहनने खालून साकेतला खेळायला आणले होते. म्हणजे ते आणायला कोणाला तरी खाली जावं लागणार नव्हतं. ते आयतेच तुमच्या घरी आधीच उपलब्ध होते. त्यामुळे शांताबाईंनी कदाचित दगड ठेवून दागिने लंपास केले असू शकतात असाही मी विचार केला. अजून एक कारण मला शांताबाईंवर संशय घ्यायला पुरेसं होतं, ते म्हणजे तंबाखू. शांताबाई जेव्हा इथे चौकशीसाठी आल्या तेव्हा त्यांच्या हातातून त्यांची पान सुपारीची पिशवी पडली आणि त्यातून एक तंबाखूची पुडी पडली. दुसरा संशय मला रोहनवर आला. असं मी म्हणताच आत्या आणि रोहन एकदम म्हणाले, का बुवा, कशाने आला तुम्हाला संशय? मी पुढे म्हणालो, हो सांगतो. कारण रोहन सुद्धा तंबाखू खातो हे मला तेव्हाच कळलं जेव्हा चौकशीसाठी माझ्या पुढ्यात बसताना तो तंबाखू घोटत बसला होता. नंतर मी चौकशीसाठी राधिकाला जेव्हा बोलवलं तेव्हा मी बघितलं की तिने मेहंदी लावली होती. सगळ्यांची चौकशी करत असताना मला हे आढळलं की मेहंदी फक्त राधिकानेच लावली होती आणि आधी मी सांगितल्याप्रमाणे दगडांना मेहंदीचा सुद्धा वास येत होता. त्यामुळे तिसरा संशय मला राधिकावर आला. एक जणांची चौकशी करताना सगळ्यात शेवटी रीमाची चौकशी मी केली. 10 वर्षाच्या लहान मुलीकडून तसं काय फारसं कळणार असं मला वाटलं होतं. पण तिनं जी काय माहिती दिली त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली. असं म्हणताच सगळे बाजूच्या बेडरूमच्या दिशेने बघू लागले. कदाचित तिथे रीमा झोपली असावी. एवढ्या रात्री लहान मुलं जागी असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे साकेत आणि रीमा झोपले होते. सगळे बाकी हॉलमध्ये बसले होते. असं काय सांगितलं असेल रीमाने? लगेच रीमाच्या आईने म्हणजे रश्मीने म्हणजेच श्री विधातेंच्या चुलत बहिणीने विचारलं. हो, ते मी पुढे सांगणारच आहे. रीमाने मला सांगितलं की तिला राधिका साकेतची गिटार तिच्या बेडरूमच्या लिफ्टवर ठेवताना दिसली. रीमाने त्याचं कारण विचारताच राधिका तिला म्हणाली की आपण साकेतची गंमत करू आणि रीमाला सुद्धा साकेतसारखीच गिटार हवी असेल तर तिने कोणालाही या गिटारबद्दल सांगू नये. नंतर रीमाने गिटारची जागा बदलली असल्याचे राधिकाला ती गिटार लॅपवरून काढून तिच्या खोलीतल्या बेडखाली लपवली. पण दुर्दैवाने ती जागा सुद्धा रीमाने राधिकाच्या नकळत बघितली होती. चौकशी दरम्यान तुला जे काही ठाऊक आहे ते सगळं सांग असं मी म्हटल्यावर रीमाने मला हे सगळं सांगितलं. त्यानंतर माझ्या डोक्यात विचारचक्र फिरलं. राधिकाने गिटार का लपवली असेल? खरंच तिला साकेची गंमत करायची असेल का, की आणखी काही हेतू असेल? बॉक्समधील खड्यांना मेहंदीचा वास येत होता. दागिन्यांच्या बॉक्सला श्री आणि सौ विधातेंव्यतिरिक्त कोणी हात लावला नव्हता. मग मेहंदीचा वास कसा काय आला असेल? आणि मी विचार केला. मी रीमाला एक प्लॅन सांगितला. मी म्हटलं की मला सुद्धा तुमच्या खेळात सामील व्हायचंय. आपण जरा राधिकाताईची गंमत करू. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजता तुमच्या बिल्डिंग खाली मी येईल तेव्हा तू मला राधिकाताईच्या नकळत ती गिटार आणून द्यायची आणि त्या जागी मी दिलेली गिटार तिथे गुपचूप नेऊन ठेवायची.
त्या बदल्यात मी रीमाला छान गिटार बक्षीस म्हणून द्यायची असं आमचं ठरलं होतं. रीमाने ते मान्य केलं. संध्याकाळच्या वेळेला मी मुद्दाम ठरवलं जेणेकरून तोपर्यंत मला नवीन गिटार आणून त्यात तसेच खडे भरायला मुबलक वेळ मिळाला आणि त्या व्यतिरिक्त फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्टसुद्धा संध्याकाळपर्यंत येणार होते. त्यासाठी मी संध्याकाळी 6 वाजण्याची वाट बघू लागलो. त्यानंतर नेमकी खात्री करण्यासाठी तुमच्या फिंगरप्रिंट्सचं सॅम्पल मिळावं म्हणून तुमच्या सगळ्यांकडून मी जे छोट्या कागदांवर तुमचं नाव आणि फोन नंबर्स लिहून घेतले होते ते सॅम्पल्स मी फॉरेन्सिक लॅबमध्ये दिले. त्याचा रिपोर्ट आल्यावर हे क्लिअर झालं की बॉक्समध्ये शांताबाईच्या बोटाचे ठसे नव्हते. त्यामुळे संशयितांच्या यादीतून त्या बाद झाल्या. बॉक्समधील खड्यांवर रोहन, साकेत आणि राधिकाचे फिंगरप्रिंट्स सापडले. त्यापैकी रोहन, साकेत यांचे फिंगरप्रिंट्स मिळणं साहजिक होतं, कारण रोहननेच साकेतला खेळण्यासाठी ते आणून दिले होते. आता राहिला प्रश्न राधिकाचा. राधिकाचे फिंगरप्रिंट्स त्यावर कसे आले? ती सुद्धा साकेतसोबत खडे खेळली का? की राधिकानेच दागिने गहाळ करून गिटारमध्ये ठेवले असतील, असा एक विचार माझ्या डोक्यात आला. आज संध्याकाळी 6 वाजता ठरल्याप्रमाणे रीमाने कोणाच्या तरी नकळत मला ती गिटार आणून दिली आणि त्याऐवजी मी दिलेली गिटार बेडखाली ठेवून दिली. ती गिटार मी माझ्या घरी आल्यावर बघितल्यावर मला धक्काच बसला. त्या गिटारच्या पोकळीत श्री विधातेंचे सगळे दागिने होते. म्हणजे माझी जी शंका होती ती खरी ठरली होती. दागिने राधिकानेच गहाळ केले होते. पण का, हे मात्र मला अद्याप कळलं नव्हतं. अजून एक माहिती चौकशी दरम्यान मला कळाली. राहुलने मला सांगितलं की त्याला काल मध्यरात्री कोणीतरी कोणाशी तरी पुटपुटत दुसऱ्या दिवशी म्हणजे आज रात्री 12 वाजता भेटण्याविषयी बोलत होतं. म्हणून आज रात्री 12च्या दरम्यान मी तुमच्या बिल्डिंगजवळ पाळत ठेवून होतो. कोण, कोणाला आणि का एवढ्या रात्री भेटायला येणार याचा मी विचार करत होतो. एक व्यक्ती तुमच्या बिल्डिंगमधून एक हँडबॅग घेऊन चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळलेल्या अवस्थेत सोसायटीच्या मेन गेटमध्ये मला जाताना दिसली. मी तिच्या मागोमाग गेलो. तिथे एक तरुण त्या व्यक्तीची वाट बघत उभा असलेला दिसला. त्या व्यक्तीचं आणि त्या तरुणाचं काहीतरी बोलणं झालं. मी थोडा दूर असल्याने मला स्पष्ट ऐकू येत नव्हतं. त्या व्यक्तीने बॅग उघडली आणि त्या तरुणाला गिटार दिली. ती गिटार बघितल्यावर मला कळलं की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून राधिका आहे आणि तो तरुण नक्की तिचा प्रियकर असावा किंवा एखादा ब्लॅकमेलर. ती गिटार त्या तरुणाने उलटीपालटी करून बघितली आणि तो तरुण तावातावाने राधिकाला काहीतरी बोलू लागला. राधिकाचाही आवाज चढला. गिटारमध्ये दागिन्यांच्या ऐवजी दगड बघून तो तरुण चिडला होता. तेवढ्यात मी त्यांच्या जवळ जाऊन तुम्हाला एक गिटार हवी आहे का असं म्हणून माझ्या जवळची गिटार दाखवली. राधिकाला मला बघून धक्काच बसला. तो तरुण पळून जाण्याच्या तयारीत असताना मी त्याला पकडलं आणि आता सध्या माझ्या या 3 मित्रांच्या तो ताब्यात आहे. हा तरुण कोण आहे? हा राधिका याला भेटायला का गेली? हे सगळं आता राधिका सांगू शकेल असं मी म्हटल्यावर सगळेजण राधिकाकडे बघू लागले. राधिकाला शरम, भीती, पश्चाताप या संमिश्र भावनेंनी अगदी रडू कोसळलं. थोडा वेळ ती रडत राहिली. तिला भेटायला आलेला तरुण भेदरलेल्या नजरेने सगळ्यांकडे बघत होता. राधिका, शांत हो आणि जे काही आहे ते सगळं खरं सांगून टाक. राधिका धावत धावत तिच्या आईबाबांच्या पायावर डोकं ठेवून रडत म्हणाली, मला माफ करा आई बाबा, मी खूप चुकीच्या मार्गाने जाणार होती. हा जो उदय आहे ना, त्याच्यासोबत घरातील दागिने घेऊन मी पळून जाणार होते. कॉलेजमध्ये असल्यापासून आमचं एकमेकांवर प्रेम होतं, पण त्याबाबत मला तुम्हाला सांगण्याची हिंमतच झाली नाही. पण जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा उदय मला म्हणाला की हीच शेवटची संधी आहे. एकदा तुझं लग्न झालं की मग आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून आज आम्ही पळून जायचं ठरवलं. हे ऐकताच मला धक्काच बसला. सगळ्या बायकाही आश्चर्याने बघत त्यांनी तोंडावर हात ठेवला. आणि पळून जाऊन जाणार कुठे होते तुम्ही? श्री विधाते राग मिश्रित काळजीने म्हणाले. काही दिवस हॉटेलमध्ये किंवा उदयच्या मित्राच्या फ्लॅटवर आणि मग नोकरी शोधल्यावर भाड्याने एखादा फ्लॅट घेऊ असं ठरलं होतं राधिका. असं हे सगळं एवढं सोपं असतं असं वाटलं का तुला? वर्तमानपत्रात काय काय बघतो आम्ही. कशा मुली प्रेमाच्या लग्नाच्या आमिषाला बळी पडतात, पळून जातात आणि त्यांची दुर्गती होते. विधाते रडत म्हणाले. तू एवढी शिकलेली सवरलेली, तू असं करशील याच्यावर माझा विश्वासच नाही. राधिकाची सीमा मावशी म्हणाली. काही आजकालच्या पोरी जन्मापासून माहीत असलेल्या आईवडिलांपेक्षा यांना 2-4 वर्षाच्या ओळखीचे मुलं जवळशी वाटतात. कमाल आहे. घोर कलियुग, दुसरं काय. कपाटाला हात लावत राधिकाचे काका म्हणाले.
बरं झालं बाई हे डिटेक्टिव्ह होते, नाहीतर माईबापाची मान खाली घालायला लागली असते या पोरीनी, विधातेची आत्या म्हणाली. खरंय, हे गुप्त हे राघव होते, म्हणूनच मला उदयचा खरा चेहरा दिसला. उदयला माझ्यावर प्रेम नव्हतंच, त्याला फक्त दागिने हवे होते. गिटारमध्ये दागिने नाही म्हटल्यावर मला तो अद्वा तद्वा बोलायला लागला. खूप मोठा अनर्थ होण्यापासून वाचला, राधिका म्हणाली. झालं गेलं विसरून आता नवीन आयुष्याला सुरुवात कर राधिका. नातं हे विश्वासावर आधारलेलं असतं, त्यामुळं कुठल्याही नात्याचा विश्वासघात होणार नाही याची दक्षता कायम घे म्हणजे झालं. आता फक्त या उदयचं काय करायचं तेवढं सांगा. केव्हापासून माझ्या मित्रांनी त्याचं बखोटं धरून ठेवलंय असं मी म्हणतात सगळ्यांचं लक्ष उदयकडे गेलं. याला तर चांगलं बदलूनच काढायला पाहिजे असं म्हणत रोहन बाह्या सरसावत पुढे आला. तसं काही आपल्याला करता येणार नाही असं रोहनला म्हणून मी नंतर उदयला म्हटलं. पण यापुढे राधिकाच्याच काय इतर कुठल्याही मुलीला फसवताना तू जर आढळला तर मात्र मी तुला पोलिसाच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाही. उदयने मला आणि राधिकाच्या आईवडिलांना साष्टांग नमस्कार घालून माफी मागितली. तुमचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत. श्री राघव, तुमच्यामुळे गहाळ झालेले दागिने सापडलेच, पण माझ्या मुलगी गहाळ होण्यापासून वाचली. श्री विधातेंनी सद्गतीत आवाजात माझे आभार मानले. आभार मानण्याची काही गरज नाही श्री विधाते, मी माझं काम केलं एवढंच. आता धूमधडाक्यात होऊन जाऊ द्या राधिकाचं लग्न. हो हो, उद्या पत्रिका घेऊन येईनच मी तुमच्या घरी. लग्नाला अवश्य या आणि तुमच्या या तिन्ही मित्रांनाही आवर्जून घेऊन या, श्री विधाते म्हणाले. नक्की, मी आणि माझ्या तिन्ही मित्रांनी एकसुरात म्हटलं. राधिका, आता उद्या रीमा आणि साकेत उठले की एक गिटार साकेतला आणि एक रीमाला अवश्य देऊन टाक, मी हसत म्हणालं. हो नक्की, राधिका डोळे पुसत म्हणाली. नंतर उदयकडून त्याच्या आई वडिलांची माहिती काढून उदयचे प्रताप मी त्याच्या कानावर घातले आणि उदयकडे लक्ष देण्यास सांगितलं. त्यांच्या आईवडिलांना याची खबर सुद्धा नव्हती, त्यामुळे ते गांगरून गेले. नंतर आम्ही आमच्या फ्लॅटवर आलो. आल्या आल्या कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी उठल्यावर चहा घेताना विघ्नेश म्हणाला, वा राघव, नाते, विश्वास, नातेसंबंध फारच खोल अभ्यास झालाय तुझा. काल काय डायलॉग मारला, सगळे प्रभावित झाले. अरे कालच एक वैचारिक पुस्तक वाचनात आलं, त्यातलं वाक्य मला फार आवडलं. लगेच त्याचा प्रयोग करून टाकला. म्हणून वाचन फार आवश्यक आहे मित्रांनो. तुम्ही दिवसागणिक वाचत चला. मी असं म्हणताच तिघही हसायला लागले. तसं हसण्यासाठी त्यांना कुठलंही कारण पुरतं. आणि अशा तऱ्हेने गहाळ झालेल्या दागिन्यांची केस सॉल्व्ह झाली. ही कथा इथे संपली आहे. आपल्याला जर ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.